नमस्कार मित्रांनो, तर ही घटना आहे उत्तर प्रदेशातील। देशात दिवसेदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत। अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या तसेच बलात्काराच्या घटना घडत आहेत। याचबरोबर लिव्ह इन नात्यात तयार झालेल्या तणावातून ही आत्महत्या आणि खुनाच्या घटना घडत आहेत। यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। विवाहित मुलीच्या अनैतिक संबंधामध्ये अडथळा ठरणाऱ्या वडिलांची हत्या करण्यात आली आहे। या विवाहित मुलीने प्रियकराच्या मदतीने आपल्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। उत्तर प्रदेशाच्या सीतापूरमध्ये बिंद्रा हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे। प्रेम प्रकरणात अडथळा ठरलेल्या वडिलांची पोटाच्या मुलीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली। इतकेच नाही तर वडिलांचा मृतदेह गावाबाहेर पुरला। पोलिसांनी या प्रकरणी मरण पावलेल्या बिंद्रा यांच्या मुलीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे। वडिलांच्या हत्येचा कट मास्टरमाइंड मुलीने प्रियकर सोबत असतानाच घरातच आखला होता। पोलीस ठाणे हद्दीतील अकोला गावातील रहिवासी बिंद्रा हे आंब्याच्या बागेची देखभाल करून येतो असे सांगत घरातून गेले, मात्र ते सकाळी घरी परतले नाहीत। यानंतर त्यांची मुलगी गुडियाने ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली। यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता, मात्र याच दरम्यान शेतात जनावरे चरण्यासाठी गेलेल्या युवकांना जमिनीतून बाहेर पडलेले हातपाय दिसले। यानंतर त्यांनी याबाबतची माहिती ग्रामस्थांना दिली। यानंतर पोलिसांनी याबाबतची माहिती देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढला असता हा मृतदेह बेपत्ता झालेला बिंद्रा याच्या असल्याची ओळख पटली। यावरून पोलिसांनी खून आणि मृतदेह लपवून ठेवल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला। पोलीस तपासात पोलिसांचा संशय हा मृताच्या मुलीवर बळावला। यानंतर तिची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली। या खळबळजनक आंधळ्या हत्येच्या शोधात पोलीस इकडे तिकडे भटकत राहिले आणि लोकांची चौकशी करत राहिले। त्यात पोलिसांनी काही मुद्दे दिसले ज्यात त्यांचा संशय मरण पावलेल्या बिंद्राच्या मुलीवर बळावला। मरण पावलेल्या बिंद्राची मुलगी गुडिया हिची पोलिसांनी चौकशी केली असता तिने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली। प्रियकराच्या मदतीने आपल्या वडिलांची हत्या केल्याचे तिने सांगितले। यानंतर पोलिसांनी गुडिया हिचा प्रियकर गोकुळ लखनऊ याला अटक केली। घटनेची माहिती देताना दक्षिण सिंह यांनी सांगितले की गुडियाचे सासर महमुदाबाद पोलीस ठाणे हद्दीत आहे। तिचा पती गेल्या 7 वर्षापासून सौदी अरेबियात कामाला आहेत। या दरम्यान गुडियाचे तिचा नातेवाईक गोकुळ सोबत अनैतिक संबंध सुरू झाले, मात्र या अनैतिक संबंधामध्ये बिंद्रा यांचा नेहमीच आक्षेप होता। तसेच बिंद्राच्या 4 बिघा जमिनीपैकी 2 बिघे विकून गोकुळ गुडियाला लखनौला यायला सांगत होता। यावर बिंद्रा यांची सहमती नव्हती। बिंद्रा या दोघांच्या प्रेम संबंधात त्यांना अडथळा बनत असल्याचे या दोघांना वाटले। त्यामुळे गुडिया आणि गोकुळ यांनी बिंद्राच्या हत्येचा कट रचला। ज्या रात्री बिंद्राचा खून झाला त्या रात्री गोकुळ हे घरातच होता। गोकुळ घरात असल्यावरून बिंद्रा यांनी आक्षेप घेतला। यामुळे गोकुळने बिंद्रा यांच्या डोक्यावर काठीने वार केले आणि पाठीवर अनेक वार करत त्याची हत्या केली। यानंतर गुडिया आणि तिचा प्रियकर गोकुळने त्यांचा मृतदेह नव्याने बांधलेल्या एज्युकेशन रोडवर पुरला अशी कबुली त्यांनी दिली। या घटनेने परिसरात खळबळ उडली आहे। आरोपींना अटक करण्यात आली। तर मित्रांनो, ह्या न्यूजबद्दल तुमचं काय मत आहे तर आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।